नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक 15 मार्च रोजी घेण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टणावर यांनी निवडणूक वेळापत्रक जाहीर केलं आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीची नोटीस काल बुधवारी महापालिकेकडून नगरसेवक आणि पदसिद्ध सदस्यांना पाठवण्यात आली आहे. यावेळी महापौर पदाचे आरक्षण सामान्य वर्ग तर उपमहापौर पदाचे आरक्षण सामान्य महिला असं आहे. 15 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. दुपारी 1 वाजता प्रादेशिक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेळगाव सीमा भागाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून आमदार रोहित पाटील यांनी सभागृहात हा विषय मांडून सीमा भागातील मराठी बांधवांच्या परिस्थितीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय होत असून महाराष्ट्र सरकारने तातडीने यावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. सीमावासियांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत अशी मागणी सभागृहात केली. सीमा भागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक मराठी युवा नेते संघर्ष करत आहेत. शुभम शेळके यांचे नाव घेत त्यांनी सांगितले की मराठी अस्मिता टिकवण्यासाठी लढणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत, गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे या प्रश्नावर योग्य तोडगा काढून सीमा भागातील मराठी बांधवांना सुरक्षा मिळेल यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. मजगाव येथील कलमेश्वर नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे एका घराला लागलेल्या आगीत सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय. गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास राजवीर बाबू मजुकर यांच्या घरात फ्रीजच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमुळे घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घराबाहेर आगीचे लोट दिसल्यानंतर शेजाऱ्यांना याची कल्पना आली. आग लागली त्यावेळी घरात कोणी नसल्यानं शेजाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना आरडाओरडा करून याची बातमी दिली. त्यामुळे घराजवळ असलेल्या बोरवेल आणि पाण्याच्या टाकीतील पाण्याने लागलेली आग विझवण्यास मदत मिळाली. मात्र तोपर्यंत सदर आगीमुळे घरातील 2 खोल्यांमधील सर्व उपयोगी साहित्य जळून खाक झालं होतं. या दुर्घटनेची माहिती उद्यमबाग पोलीस स्थानकाला कळवण्यात आल्यानंतर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील ऑटो रिक्षा भाडेदराच्या अनियमिततेविरोधात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ऑटो रिक्षा भाडेदर निश्चित करण्यासाठी आवश्यक कारवाई तात्काळ सुरू करण्याची सूचना केली आहे. अनेक ठिकाणी ऑटो रिक्षा चालकांनी भाडेदर वाढवले असून यातून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारींनी प्रशासनाचा ताण वाढवला आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावर दखल घेत संबंधित विभागांना भाडेदर निश्चित करण्याचे आदेश दिले, जेणेकरून लोकांची गैरसोय टाळता येईल. त्याचवेळी प्रशासनाने ऑटो रिक्षा चालकांसोबत बैठकीचं आयोजन करून त्यांचं मत घेतल्यानंतर उचित आणि न्याय्य भाडे निश्चित करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. या संदर्भात यापुढे कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत, पोलीस आयुक्त याडा मार्टिन, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, आरटीओ विभागाचे अधिकारी यांच्यासोबत इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहरातील गणाचारी गल्लीत कम्युनिटी हॉल बांधण्यास विरोध करणारा एक मोठा मुद्दा उभा राहिलाय. नगरसेवक शंकर पाटील यांनी या गल्लीमध्ये कम्युनिटी हॉल बांधण्याचा प्रस्ताव मांडला असला तरी खाटीक समाज आणि बकरी मंडईतील नागरिकांनी या प्रस्तावाला विरोध केलाय. आज गुरुवारी खाटीक समाज आणि बकरी मंडईतील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी त्यांचा विरोध स्पष्ट केलाय. गणाचारी गल्लीमध्ये असलेल्या 100 वर्ष जुनी बकरी मंडईचा इतिहास आहे, ज्यासाठी अनेक आमदार आणि नगरसेवकांनी योगदान दिलंय. नगरसेवक शंकर पाटील यांच्या प्रस्तावानुसार बकरी मंडईतील जागा ताब्यात घेऊन कम्युनिटी हॉल बांधला जाणार आहे, जो खाटीक समाज आणि मंडईतील लोकांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यावेळी गणाचारी गल्लीतील रहिवासी आणि खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिकेच्या हंगामी महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ संपताच भाजपमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही या पदासाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी निवड झालेल्या महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी 2025 रोजी संपुष्टात आला. आगामी 23व्या कार्यकाळासाठी महापौर पद सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे आणि भाजपमध्ये इच्छुक सदस्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. हॉटेलसह विविध ठिकाणी बैठकींचं सत्र सुरू असून भाजपचे विद्यमान आणि माजी आमदार तसेच खासदार यांची मनधरणी करण्यासाठी उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विशेषतः उत्तर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अनिल बेनके यांच्या निर्णयावर भाजपचा महापौर ठरणार आहे. रामदुर्ग शहरातील सराफाचे घर फोडून चोरट्यांनी तब्बल 1214 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले. याची किंमत तब्बल 1 कोटी रुपयांवर होते. या प्रकरणी बापू गोविंद फतेपूर यांनी रामदुर्ग पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की फतेपूर हे आपल्या कुटुंबियांसह गावी गेले होते. त्यांचं बंद घर पाहून चोरट्यांनी सोमवारी 3 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. येथे कपाटात ठेवलेले सर्व सोन्याचे दागिने काढून घेत त्यांनी पोबारा केला. फतेपूर गावाहून परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी त्यांनी रामदुर्ग पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस निरीक्षक IR पट्टणशेट्टी तपास करत आहेत. 8 महिन्यांपासून बंद असलेला शहरातील यंदेखूट येथील सिग्नल सुरू केला आहे. हा सिग्नल 2 दिवसांपूर्वी दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे. हा सिग्नल बंद असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात झाले. हा सिग्नल सुरू करावा यासंबंधी तरुण भारत सोशल मीडियाने वारंवार पाठपुरावा केला होता. यंदेखूट येथील हा सिग्नल महत्त्वाचा आहे. गतवर्षी 25 जुलैला हा सिग्नल बंद झाला होता. ट्रक धडकल्यामुळे हा सिग्नलचा खांब मोडून खाली पडला होता. त्यानंतर येथील सिग्नल व्यवस्था पूर्णपणे बंद झाली होती. एका बाजूचा खांब कोसळला असला तरी इतर तिन्ही बाजूचे सिग्नल बंदच होते. त्यानंतर अनेक महिन्यानंतर हा सिग्नल सुरू झाल्यानं वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे. खासबाग परिसरातील राघवेंद्र कॉलनीमध्ये ड्रेनेजच्या गळतीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय. आज गुरुवारी ड्रेनेज गळतीमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आणि यामुळे नागरिकांचं जीवन अस्ताव्यस्त झालं आहे. यावर संतप्त होऊन रहिवाशांनी बेळगाव महानगरपालिका प्रशासनावर टीका केली असून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दुर्गंधी आणि गळतीमुळे परिसरात अस्वच्छतेची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या या समस्येवर त्वरित ठोस उपाययोजना काढाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सौंदत्ती तालुक्यातील तडसलूर येथील युवकाला न्यायालयाने 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा पोक्सो न्यायालयाने हा निकाल दिला. 30 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मण नागप्पा सिंगणवर याने मुलीला दुचाकीवरून नेत गावातील पुलाजवळ अत्याचार केला. या प्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चांदबी गंगावती यांनी दोषारोपपत्र सादर केलं होतं. न्यायाधीश श्रीमती CM पुष्पलता यांनी तपास आणि साक्षी पुराव्यांच्या आधारे लक्ष्मण याला दोषी ठरवत 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 10,000 रुपये दंड, शोषित मुलगी ही अनुसूचित जमातीची असल्याने 10 वर्षांचा साधा कारागृहवास, 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलीला 4 लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले. कारवार जिल्ह्यातील सुप्या तालुक्याचे आराध्य दैवत असणाऱ्या रामनगर रामलिंगेश्वर मंदिराचा रथोत्सव हर हर महादेवच्या गजरात केळी व संत्र्यांची उधळण करत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या समवेत मुख्य रथोत्सव पार पडला. रामलिंगेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालत समोरच असलेल्या हनुमान मंदिरजवळ भेट देऊन रथ विराजमान झाला. त्यानंतर फळफळावळीचा सवाल संपन्न झाला. या जत्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मिठाई, कपडे, भांडी, लहान मुलांची खेळणी, आईस्क्रीम तसेच विविध प्रकारचे पाळणे मोठ्या प्रमाणात भाविकांना आकर्षित करत आहेत. जत्रोत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी रामनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रसंगी कर्नाटक बरोबरच गोवा, महाराष्ट्र आदी भागातून मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती. देशांतर्गत शेअर बाजारात आज गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडातील वाहनांवरील शुल्क एका महिन्यासाठी पुढे ढकलल्यानंतर जागतिक बाजारपेठेत तेजी दिसून येत आहे. बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स आज 500हून अधिक अंकांनी वाढून 74,308 वर उघडला. दुपारी 3:12 तो 600.23 अंकांनी किंवा 0.81% वाढून 74,330.46 वर व्यापार करत होता, तर शेवटी तो 74,340 अंकांवर बंद झाला. 54व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त अथर्व दौलत येथे विविध उपक्रमाने सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार कल्याण अधिकारी अश्रू लाड व सेफ्टी ऑफिसर नामदेव चौगुले यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली. यावेळी मार्गदर्शन करताना विजय मराठे व सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, सर्व कामगार यांनी कारखान्यात काम करत असताना अपघात होतील यासाठी सेफ्टी उपकरणे, सर्व सेफ्टी साधनांचा वापर करावा व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कामावरून घरी जात असताना कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर जरूर करावा व सुरक्षिततेचे सर्व नियमांचे पालन करून विना अपघात काम केल्यास कामगारांची व कारखान्याची तसेच राष्ट्राची प्रगती होते. कामगारांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्यांचा वापर केल्यास अपघात रोखण्यास मदत होते, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे संचालक विजय पाटील, चीफ इंजिनियर सिद्धेश्वर शिंदे, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवानंद व सर्व खाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत सरकारच्या विकसित भारत विजन अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे बृहत MSME आउटरीच अभियान राबवले जात आहे. बेळगावात या उपक्रमाचा शुभारंभ झाला असून 300हून अधिक उद्योजकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन संयुक्त निर्देशक सत्यनारायण भट, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी आणि युनियन बँक ऑफ इंडिया मुंबईचे महाप्रबंधक महेंद्र रेड्डीके यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात 62 कोटी रुपयांच्या 114 कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच MSME सुपरफास्ट, युनियन नारी शक्ती, स्टँड अप इंडिया यासारख्या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. हा उपक्रम लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देत देशाच्या विकासाला चालना देणार आहे. सोन्याच्या तस्करीचे हाय प्रोफाईल प्रकरण उघडकीस आलंय. ड्रग्ज कंट्रोल रेटिंग म्हणजेच DRI ने मोठी कारवाई करत बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या रावला अटक केली आहे. तिच्या ताब्यातून तब्बल 14.8 किलो सोने जप्त करण्यात आले. रान्या राव सतत आंतरराष्ट्रीय दौरे करत होती, त्यामुळे DRI ने तिच्यावर लक्ष ठेवलं होतं. 3 मार्च रोजी जेव्हा ती दुबईहून इमिरेट्स विमानाने बेंगळूरच्या केंपेगौडा विमानतळावर उतरली तेव्हा तिच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तिची झडती घेतल्यावर तिच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोने असल्याचे आढळले. रान्या रावने मोठ्या प्रमाणात सोने तिच्या शरीरावर परिधान केले होते, तसेच तिच्या कपड्यांमध्येही सोने लपवले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रान्या ही IPS रामचंद्र राव यांची मुलगी आहे, जे सध्या कर्नाटक पोलिसांच्या DGP हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे रान्याला अन्य सरकारी संस्थांकडून मदत मिळत होती का याची तपासणी केली जात आहे. DRIचे अधिकारी रान्या रावच्या या प्रकरणात अधिक तपास करत आहेत आणि भविष्यात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. बेळगावमध्ये RTO सर्कल येथे पोलीस भवन उभारण्याचं काम 2005 मध्ये हाती घेण्यात आलं होतं. सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च करून या इमारतीचे काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र या कामाला थाटामाटात सुरुवात केली असतानाही अवघ्या 2 वर्षातच काम थंडावलं आणि काही तांत्रिक अडचणींमुळे काम अडकलं. RTO सर्कलमधील पोलीस भवनाचे काम लाल फितीत अडकलं असून जागेबाबत असलेल्या विवादामुळे तसेच कामातल्या अडचणींमुळे या प्रकल्पाचं काम आता पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे RTO सर्कलमधील पोलीस भवनचं काम दुर्लक्षित राहिलं आहे आणि आज ही जागा एक प्रकारे गोदाम म्हणून वापरली जात आहे. कर्नाटकमधील 595 वास्तुशिल्प कामगारांच्या मुलांना विवाह प्रोत्साहन धन योजनेअंतर्गत सहकार्याची रक्कम त्यांच्या खात्यात डेबिट पद्धतीने जमा केली जात आहे. राज्य सरकारने 2024-25 मध्ये 23,121 लाभार्थ्यांसाठी विवाह प्रोत्साहन धन मंजूर केलं आहे.
त्यापैकी 6,595 लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात असून ही प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कामगार मंत्री संतोष लाड यांनी विधानसभेच्या चर्चेत दिली. 2022-23 मध्ये 66,514 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 48,366 अर्ज मंजूर झाले. 2023-24 मध्ये 50,398 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 34,604 अर्ज मंजूर झाले. तसेच 2024-25 मध्ये 40,262 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 23,121 अर्ज मंजूर झाले. एकूण 3 वर्षांमध्ये 1,57,174 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1,06,091 अर्ज मंजूर झाले. तसेच 6,317 अर्जांची अद्याप पडताळणी प्रक्रिया बाकी असून योग्य लाभार्थ्यांना विवाह प्रोत्साहन धन दिलं जात आहे, असे मंत्री लाड यांनी स्पष्ट केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.